नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस तालुक्यात भाजपाचे कमळ निवडून आले नाही तर विकास नावालाही दिसणार नाही. उलट पलूस शहर भकास होऊन जाण्याचा धोका निर्माण होईल, असा कडक आणि स्पष्ट इशारा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिलाय. देशमुख म्हणाले की पलूसकरांनी 100% कमळाला मत देण्याचा निर्धार केला असून भाजपचा विजय निश्चित आहे. पलूस शहराला सध्याच्या अडचणीतून बाहेर काढायचे असेल, पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील आणि प्रत्यक्ष विकास व्हायचा असेल तर भाजपशिवाय कोणताही पर्याय नाही, असे मत त्यांनी ठामपणे व्यक्त केले. त्यांच्या या विधानामुळे पलूस नगर परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचा वचननामा प्रकाशित करण्यात आलाय. यावेळी सर्व उमेदवार उपस्थित होते. मागितले एनओसीला 2 लाख मागितले. आणि हे काय चाललंय काय पोलीसमध्ये? हा सगळा बाजार आहे आणि हा बाजार ह्या दोघांनी एकत्रित केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीकडे आमच्याकडे निष्कलंक माणसं. आता आमच्या सोनालीताई नलवडे ह्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. सर्जेराव अण्णा त्यांचे सासरे. कुठलाही डाग त्या माणसाच्या ह्याच्यावर नाही. कुठली काही जागा घेतली नाही, कुठं काही केलेलं नाही, काही सुद्धा नाही. एक निष्कलंक, चारित्र्य संपन्न आणि समाजासाठी खिशातले पैसे घालून झटणारा माणूस म्हणून ते त्यांच्याकडे सगळं बघितलं जातं. आज हे सगळे आमचे उमेदवार आहेत, चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत. कोणावर कुठलाही डाग नाहीये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने निवडणूक उभा केलेली आहे. आमच्या पाठीमागं प्रचंड पाठिंबा लोकांनी व्यक्त केलेला आहे. काँग्रेसमधली सुद्धा आणि राष्ट्रवादीतली सुद्धा बरीच मंडळी येऊन भेटून आम्हाला या ठिकाणी जात आहेत आणि सगळ्यांनी आम्हाला 100% कमळाला या वेळेला संधी द्यायची हे पलुसकर नागरिकांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे. आम्ही ताकदीने लढतोय आणि कमळ इथं आल्याशिवाय पलूसचा विकास होणार नाही. कमळ आल्यानंतर पलूसचा विकास बकास झालेला दिसेल, कारण ही सगळी मंडळी मिळजुल के काम करणारी आहेत आणि आमची मंडळी वेगळी आहेत. त्यामुळं पलूसकरांना माझी नम्र विनंती हात जोडून पलूसला ह्या अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांचे उमेदवार आणि सर्व नगरसेवक चांगल्या मतानं निवडून द्यावं असे मी पलूसकरांना या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं विनंती करतो. यामधून आपण काय काय तो विकास आराखड्याचा आहे. अन्यायकारक विकास आराखडा या ठिकाणी टाकलेला आहे. तो आम्हाला दुरुस्त करून घ्यावा लागेल. त्याच्या संबंधी आम्ही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि त्याच्यावरती नगरपालिकेची भूमिका महत्वाची आहे. नगरपालिकेत जर नाही बदल झाला तर नगरपालिकेचं सहकार्य विकास आराखडा बदलण्यासाठी होणार नाही. त्यामुळे हाच विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर होणार आहे. त्यामुळे विकास आराखडा मंजूर करायचा असेल, बदलून जे अन्यायकारक आरक्षण टाकलेली ती काढायची असतील तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे पिण्याच्या पाण्याचा. तुम्ही जर पिण्याचं पाणी महिन्यातनं एकदा सोडणार असाल तर काय करायचं लोकांनी? आज आमच्या 2 भगिनी भेटल्या, म्हणल्या आमच्या बाबा गावात डास नाहीत. म्हटलं का? नाल्याला पाणीच येत नाही, त्यामुळे डास व्हायचा विषयच नाही. म्हणजे प्यायला पाणी नाही गावात, अशी परिस्थिती आहे. आणि मग ह्या परिस्थितीला जबाबदार कोण? दोन्ही पार्ट्या जबाबदार आहेत. सत्तेमध्ये कोण होतं? या दोन्ही पार्ट्या होत्या सत्तेमध्ये. त्यामुळं आम्ही जी हातात कामं घेतलेली आहेत, रस्ते प्रत्येक मळ्यामध्ये बघितलं आम्ही, प्रत्येक वस्ती आता पोलीस बऱ्यापैकी बाहेर विखुरलेला आहे. त्या ठिकाणी रस्ते नाहीत, गटार नाहीत, प्यायची पाण्याची व्यवस्था नाही. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय.